नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 3 डिसेंबरच्या दिनविशेष व विचारधन या सत्रात स्वागत करते. सर्वप्रथम जाणून घेऊ एक प्रेरणादायी विचार. जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारात नसाल तर तुम्हाला दुसरे कोणीतरी त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामाला ठेवेल. जाणून घेऊ 3 डिसेंबरचे विशेष. आजच्याच दिवशी 1984 साली भोपाळ वायू दुर्घटना घडली होती. भोपाळमधील युनियन कार्बाइड या कारखान्यातून मिथाइल आयसोसायनाइड या विषारी वायूची गळती होऊन सुमारे 1400 लोक लगेच मृत्युमुखी पडले. तर नंतरच्या काही वर्षात मृतांची एकूण संख्या सुमारे 20,000 इतकी झाली. आजच्याच दिवशी 1979 साली आयातुल्लाह खोमेनी इराणचे सर्वेसर्वा बनले. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. 1967 रोजी डॉक्टर क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. 3 डिसेंबर 1870 रोजी बॉम्बे म्युच्युअल लाईफ ॲश्युरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली. आजच्याच दिवशी 1829 रोजी लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली. 3 डिसेंबर 1818 रोजी इलिनॉय अमेरिकेचे 21वे राज्य बनले. 3 डिसेंबर 1796 रोजी दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला. आजच्याच दिवशी 1892 साली निसर्गकवी माधव केशव काटदरे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 3 सप्टेंबर 1958 रोजी झाला होता. 3 डिसेंबर 1889 रोजी क्रांतिकारक खुदिराम बोस यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 11 ऑगस्ट 1908 रोजी झाला होता. 3 डिसेंबर 1884 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 28 फेब्रुवारी 1963 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1882 साली जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचा जन्म झाला. श्री बोस यांनी शांतिनिकेतनमध्ये सुमारे 30 वर्षाहून अधिक काळ अध्यापन करून अनेक चित्रकार तयार केले. 3 डिसेंबर 1776 रोजी हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 28 ऑक्टोबर 1811 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 2011 साली चित्रपट अभिनेता व निर्माता देव आनंद यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1923 रोजी झाला होता. 3 डिसेंबर 1979 रोजी भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी झाला होता. 3 डिसेंबर 1951 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा मृत्यू झाला. त्या निरक्षर होत्या, तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम करता करता त्या उत्स्फूर्तपणे ओव्या रचून गात असत. त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1880 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1894 रोजी इंग्लिश लेखक व कवी R.L. स्टीव्हन्सन यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1850 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1552 रोजी ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा मृत्यू झाला. यांनी भारत व जपानमध्ये हजारो लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. गोव्यातील ओल्ड चर्चमध्ये यांचेच शव अजून जपून ठेवण्यात आले. हे होते 3 डिसेंबरचे दिनविशेष. आमचे दिनविशेष हे सत्र ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.